तर नमस्ते बहिणींनो भावांनो, कसे सगळे बरे आहेत का? तर बरेच दिवस झालं मी काय ब्लॉग बनवलेच नाही, कारण की माझी तब्येत बरी नव्हती, मी आजारी होते. त्यामुळं ब्लॉग बनवले नाहीत. जवळजवळ आता मी 20 दिवस झाले मी आजारी होते, त्यामुळं मला ब्लॉग बनवायला आलेच नाहीत. आणि इथं मी दवाखान्यात गेलते. पहिल्यांदा दवाखान्यात गेले तर मला काय बरं वाटलंच नाही. इंजेक्शन गोळ्या घेतल्या पण तिथं काय मला फरक पडला नाही. मग 2 दिवस मी घरी थांबले. परत तिसऱ्या दिवशी दवाखान्यात गेले फरक पडेना म्हणून. तर डॉक्टरने मला सांगितलं की आपण रक्त टेस्ट करू. रक्तात निघाला गोचिड ताप. गोचिड ताप निघाला. मग सलाईन लावल्या डॉक्टरने मला इथं. पण इथं बी मला डॉक्टरने सलाईन लावल्या तर मला इथं काय फरक पडला नाही. मग सौम्याचे पप्पा मला म्हणले की तू तुझ्या माहेरात जा, तिकडं चांगले दवाखाने आहेत. माझं माहेर पुणे आहे, पुण्यात चांगले दवाखाने आहेत म्हणले. तिथं तुझी म्हणजे व्यवस्थित काळजी बी घेईन मम्मी पप्पा माझे घरी सगळे. आणि इथं कसं आहे, लहान मुली येतं, सासूबाई म्हाताऱ्या येतं आणि मिस्टर करून करून काय करणार घरातले कामं. मग त्यामुळं मला माहेरी पाठवलं माझ्या. तर मी 20 दिवस तिकडंच होते. आणि 20 दिवस सौम्याची शाळा बुडली. सौम्या माझ्यासोबत होती, श्राव्या माझ्यासोबत होती, कारण की श्राव्यात लहान आहे, श्राव्या माझ्याशिवाय राहत नाही. आणि सौम्याला इथं राहा म्हणलं तिच्या पप्पापाशी, पण सौम्या काय राहिली नाही, नको म्हणली. आणि सौम्या पण माझ्यासोबत पुण्याला आली. मग तिची 20 दिवस शाळा माझ्यामुळे बुडली. मी कंप्लीट 20-21 दिवस पुण्यातच राहिले होते. मग ते सौम्याची शाळा बुडली. सारखी गुरुजींचा तिच्या फोन यायचं सौम्याच्या पप्पांना की सौम्या शाळेत काय येत नाही, काय झालं आहे. मग सौम्याच्या पप्पांनी सुद्धा त्यांना सांगितलं की तिची मम्मी आजारी आहे. मग तिच्या मम्मीबरोबरच पुण्यात गेली राहायला. मग आता तिची मम्मी नीट झाली का आली का मग त्या टायमिंगला सौम्या बी येईन. सौम्याला आता आणायला मी बघतोय पण सौम्या काही येईनाच. आणि सौम्याचे पप्पा सारखे फोन करायचे, सौम्या ये, तुझ्या गुरुजींचा फोन येतोय, पण सौम्या काही येईना. सौम्या रडायची लगेच, नाही मम्मी मला नाही जायचं म्हणायची, तू आली तरच मी जाणार आहे. मग त्यामुळे मी आजारी पडले. सौम्याची शाळा बुडली, आमचे ब्लॉग बनवायचे बंद झाले, व्हिडिओ बंद झाले. म्हणजे आजारपणात किती नुकसान होत आहे ना, ती मला आजारी पडल्यानंतरच कळालं. एकतर मी लय दिवस आजारी पडत नाही. म्हणजे असं माणसं 6 महिन्याला वर्षाला आजारी पडतात, पण मी वर्षातून एकदाच आजारी पडत असं लय वर्ष पडत नाही. मला वाटतं ह्याच्या आधी मला पेशी कमी झाली तेव्हा 1.5-2 वर्ष झालं. त्याच्यानंतर माझ्या आत्ताच मी आजारी पडले, मला गोचिड ताप झाला. मग ह्या गोचिड तापात मी आजारी पडले, दवाखान्याला पैसे गेले, परत माझी तब्येतीचं लय हाल झालं. त्याच्यानंतर सलाईन ते लावताना पण हाताचे हात सुजायचे, कारण की गोळ्या खाल्ल्यावर अंग सुजायचं, चेहरा सुजायचा का तर अंगात रक्त नाही म्हणून सांगितलेलं डॉक्टरांनी. मग ते गोचिड तापामुळं मी तर आजारी पडले, माझं हाल झालं. त्याच्यामुळं सौम्याचं हाल झालं, सौम्याच्या पप्पांचं हाल झालं, कारण की इथं आते एकट्याच असतात, आत्यांना काही एवढं स्वयंपाकाचं जुळत नाही. मग स्वयंपाकाचं जुळत नाही, सौम्याच्या पप्पाचं पोटाचं हलवायचं, आत्यांच्या पोटाचं हलवायचं. आणि तिकडं सौम्याची शाळा बुडली, परत आमचे व्हिडिओ पण बंद झाले. त्यामुळं आजारी पडल्यामुळं माझं लय नुकसान झालं. मग आजारी पडल्याच्या नंतर मग आता मी नीट झाले. सौम्याचे पप्पा मला घ्यायला आले. गणपती बसलेल्या 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी मी आले इथं. त्याच्यानंतर परत आम्ही व्हिडिओ बनवायला चालू केले, ब्लॉग बनवायला चालू केले. पण कसं आहे, तब्येत माझी बरी नाही, त्यामुळं मी काय जास्त लोड घेऊन व्हिडिओ काढत नाही. आणि मी आजारी पडल्यामुळं आमच्या इंस्टाची रीच कमी झाली, यूट्यूबची बी रीच कमी झाली, आणि फेसबुकची पण रीच कमी झाली. आणि फॉलोअर जे रोजच्या रोज वाढत राहतात व्हिडिओ टाकल्यामुळं, आपण ते व्हिडिओ न पडल्यामुळं आमचे फॉलोअर्स पण कमी व्हायला लागलेले. मग त्यामुळे मी आजारी पडून लय नुकसानी झाली आमची. सौम्याची तर शाळा बुडली ते वेगळंच, तिचा अभ्यास पण बुडाला. मी मम्मी सोबत गेलते, मला मम्मीशिवाय करमत नाही म्हणून मामाच्या गावाला गेलते मी. सौम्याला काही माझ्याशिवाय करमत नाही म्हणून सौम्या पण माझ्यासोबत आली. श्राव्याचं काही नाही, श्राव्या आताशी अंगणवाडीला चालली, त्यामुळे तिचं काही नुकसानी झाली नाही. पण हिची नुकसानी झाली, माझं हाल झालं, त्या सौम्याच्या पप्पाचं हाल झालं. त्यामुळं नाही का आजारी पडणं हे लय अवघड काम आहे. त्यामुळे आजारी पडलंच नाही पाहिजे. पण आता आजारी पडणं हे काय आपल्या हातात नसतं. आणि आजारी पडल्यामुळं सगळ्यात जास्त ना म्हणलं तर आमचे ते यूट्यूबचं आणि फेसबुकचं आणि इंस्टाचंच आमचं जरा रीच कमी झाले. त्यामुळे फॉलोअर्स वाढाना, ते परत तिकडून आलं का नीट झाले नाही तर मला परत टेन्शन, फॉलोअर्स वाढायला आपले एवढे रीच कमी झाली. त्यामुळं सगळ्यात जास्त नुकसान तर असे झाले की नाही का, सगळ्याची रीच कमी झाली. त्यातल्या त्यात इंस्टाची तर मिलियनमध्ये व्ह्यूज होते आमची, आणि आमची इंस्टाची बी रीच ना मिलियनमध्ये होती. आणि ती बी रीच कमी झाली, परत फॉलोअर्स बी वाढाना. आणि लाईक आमची जवळजवळ दिवसात 200-300 व्हायचे, आणि संध्याकाळी दिवस पलटला का त्याच्यानंतर 1000च्या पुढंच लाईक पण जायचे. आता लाईक यायला लागले 100-150 एवढेच लाईक यायला लागलेत. त्यामुळे आजारी पुढे माझं तरी नुकसान झालेलं आहे. आता बघू, आता इथनं पुढं दररोजच्या दररोज मी व्हिडिओ बी टाकत जाईन, ब्लॉग बी बनवत जाईन, मोठे व्हिडिओ बी चांगले कॉमेडी बनवत जाईन, व्हिडिओ पण ब्लॉग बी आदनमधनं टाकत जाईन. आणि सहसा ब्लॉग बनवण्यापेक्षा कॉमेडी व्हिडिओ बनवायला मला जास्त मजा वाटते. मी ह्यांना सतत म्हणत असते, हो मला ब्लॉग बनवण्यापेक्षा मला कॉमेडी व्हिडिओ बनवायला आवडतात, कारण की लॉंग मोठे व्हिडिओ कॉमेडीमधनं लय भारी वाटतात.
आणि चलतात पण ती आणि बघणाऱ्याला बी चांगलं वाटतं. त्यामुळं मी कॉमेडी व्हिडिओ जास्त बनवायचा प्रयत्न करत असते. आता इथनं पुढं कॉमेडी व्हिडिओ रोजच्या रोज टाकत जाईन. ब्लॉग बी आधीमध्ये बनवत जाईन. शॉर्ट व्हिडिओ बी टाकत जाईन. पण तुमचा आमच्या पाठीशी असाच सपोर्ट राहून द्या. जसा पहिला होता तसाच इथनं पुढं पण सपोर्ट राहून द्या. कारण की तुमच्या सपोर्टशिवाय काहीच उपयोग नाही. तुमचा सपोर्ट असला तरच आम्ही यशस्वी होतोय. त्यामुळं तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी असाच राहून द्या. तर चला बाय मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.